सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत डोले के युवा नेता श्री सचिन घुड़विंदे साहब का जन्मदिन उनके समर्थकों द्वारा बड़े ही धूमधाम से मनाया गया। और हम आपको बता दें कि सचिन दादा ने वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे शाहपुर में जाकर के महाराज कालीराम निश्चय के जो आश्रम है वहाँ पे बहुत सारे बच्चे उनके नेतृत्व में धर्म के राह पे चलते हुए वहाँ पे जो है पढ़ाई कर रहे हैं। तो वहाँ पर सचिन दादा जाकर के जो है अन्न और वस्त्र का दान किया, जो आप हमारे चैनल के माध्यम से देखेंगे। और घर पे भी उन्होंने केक काट करके जन्मदिन मनाया, जहाँ पे सैकड़ों के तादाद में लोग आकर के उन्हें शुभकामनाएं दी। तो चलिए हम दिखाते हैं। और बहुत सारे लोग उन्हें शुभकामनाएं भी दी और विशेष तौर पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए पहुंचे थे आमदार श्री किशन कथोरे साहब। तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य। व्यवसाय देतात त्याला मला आपला सगळ्यांना आनंद वाटतो। त्यातलाच सचिन घुड़विंदे स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। मी मनापासून त्यांना आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन। तरुण मुलांनी केवळ राजकारण नाही तर आपला व्यवसाय पहिला पाहावा आणि सामाजिक बांधिलकी घेऊन पुढे जावं आणि त्याच माध्यमातून आस्ते आस्ते आपलं पाऊल टाकावं अशी मी त्याला परत सल्ला देईल आणि मनापासून शुभेच्छा देईन। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. ये फोटो का? दीप प्रज्वलन करावं। तसेच सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जी ठाकरे यांना देखील विनंती करते की आपण देखील दीप प्रज्वलन करावं। अस्तोम सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय, असत्याकडून सत्याकडे नेणारा प्रकाशाचा मार्ग, अज्ञानाकडून असत्याकडून सत्याकडे नेणारा आणि अज्ञानावर ज्ञानाची मात करणारा, तुम्हाला सगळ्यांना प्रकाश देणारा तो दिवा, अशाच माणसांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येतो। स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या वतीनं दीप प्रज्वलन, तसेच आज ज्यांचा जन्मदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आहे असे डॉक्टर उद्योजक सन्माननीय सचिनजी घुड़विंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। दिनेशजी ठाकरे, मनोजजी ठाकरे वर्मा आणि आमचे बंधू वसंतजी पानसरे यांना देखील विनंती करतो की आपण देखील या संपूर्ण पाहुणे मंडळींच्या मध्ये हे वारकरी तत्वज्ञान विद्या जीवन धन्यवादासाठी आपण रघुजी वर्मा तसेच उमेशजी कथोरे सर्वप्रथम आपण
स्वामी स्वरूपानंद सरस्वती माननीय सचिन सीताराम घोडविले यांच्या जन्मदिवस या ठिकाणी जणू काही ज्ञानाला भेटण्या प्रत्यक्ष ज्ञानसागर आपलं पाद्य पूजन स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचं स्वागत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कोहळे परिसरामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण केलं. युवा उद्योजक म्हणून आपल्या परिसरामध्ये आपण आपलं कर्तृत्व आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिसराच्या सामान्य घरामध्ये जन्माला आलेले आपण लहान एका हवेलीचं स्वप्न आपण पूर्णत्वास आणलं आणि आज ठाणे जिल्ह्यातील यांचे होईल उपस्थित आहेत त्यांचं आपल्या मनपूर्वक स्वागत आहे. सरपंच मोहनजी पालवे तसेच यापुढील स्वागत देविदासजी पालवे साहेबांचं होईल. शिवाजी दिग्गजांचे मंडळी आले होते या ठिकाणाहून आलेले पत्रक तसेच या ठिकाणी भोकरे गावचे उपसरपंच दर्शी आणि कार्यक्रम संपन्न ज्या व्यासपीठावर एकत्र येतात ते राष्ट्र खऱ्या अर्थाने बळकट होतं. आणि या त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर विराजमान सन्माननीय स्वरूपानंद स्वामी बऱ्याच दिवसानंतरची आपली इच्छा होती की आमची इच्छा होती की आपण तुम्ही या ठिकाणी यावं आणि आज ती इच्छा सचिनजींच्या माध्यमातून पूर्ण झाली. मंचावर विराजमान वासुदेव शिंदे, मनोहर ठाकरे, दिनेश ठाकरे आणि माझा परममित्र संजय दादा वारगडे, त्याच्यानंतर रामदादा ठाकरे, मोहनदादा पालवे, संकेत घोडविंदे, उमेश जाधव, आमच्या पत्रकार दिदी आणि आपण जमलेले सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे सचिन दादांवर प्रेम करणारे आपण सगळे त्यांची मित्रमंडळी आणि त्याचबरोबर विविध गावातून आलेले आपण सगळेजण आपलं सगळ्यांचं प्रथमतः वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आपल्या या प्रदेशाच्या इतिहासामध्ये आपल्या मुलांना कुठेतरी कर्मकांडापासून कुठेतरी ज्याला आपण म्हणतो की अंधश्रद्धेपासून किंवा दोघळेपणापासून कुठेतरी त्यांना आधुनिकतेला नेली पाहिजे. कारण एखादा आध्यात्मिक माणूस केवळ तो देवळात जाणारा नसावा तर तो आध्यात्मिक माणूस विधान भवनातही जाणारा असावा. ही उंची जर आजच्या विचारांची झाली तर नक्कीच आपली पिढी घडेल. म्हणून हा विचार करून हे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ आम्ही 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी याची सुरुवात केली. अत्यंत शून्यातून असलेली ही सुरुवात आहे. मी अनेक ठिकाणी ही विद्यापीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज मला आनंद वाटतो की हे विद्यापीठ तर इथे उभं आहेच. या विद्यापीठामध्ये ही वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. हळूहळू ती मुलं एक आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपली संस्कृती अबाधित आणि अखंड राखण्याच्या प्रवृत्तीची बनत आहे. खूप खूप शुभेच्छा. आमच्या गुरुकुलच्या वतीने महाराजांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. तर वाढदिवस हा आपल्या जीवनातला एक आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी आपण या पृथ्वी लोकावर अनेक कार्य करण्यासाठी आलेलो असतो. त्यामध्ये आपण अनेक काम करतात जसे की समाज सेवा, शैक्षणिक असे धार्मिक इत्यादी खूप कार्यामध्ये आपण सहभागी झालात आणि आपल्या विद्यापीठावर आपले खूप प्रेम आहे. त्यानिमित्त त्यांना खूप खूप आभार. आपले प्रेम आपले असा सुवर्ण योग शोधून आणि ह्या कैलासजी निचिते महाराजांनी स्थापित केलेल्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आम्हाला येण्याचं योग जो जुळून आला. मला वाटते वासुभावांनी त्याच्यात पुढाकार घेतला असेल किंवा आमचे देविदास महाराज यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आज भाऊच्या वाढदिवसानिमित्त एकदम चांगला ठिकाण निवडलं की जो प्रेरणादायी असणाऱ्या सर्वांना विद्यार्थ्यांना काय आणि सर्व आम्ही आलेल्या सर्व पाहुण्यांनाच. आमचे सन्मान्य आज स्वामीजी आमचे मार्गदर्शक आमच्या बरोबर आहेत. त्यांचा आशीर्वाद सगळ्यांसाठीच असतो. त्यांच्या विचाराने आणि
त्यांच्या कार्याने आम्ही त्यांच्या बरोबर सतत असतो. आमचे गुरु म्हणून आम्ही त्यांना सर्वांनाच परिचित आहे. तर आता बऱ्याच दिवसापासून निश्चित महाराज आमचं चाललं होतं की पासेरला जो आपला विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये जायचं आहे, पाहायचंय महाराजांनी कसं चाललंय. नाव ऐकून देत भरपूर काम खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. नंतर तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या पुढाकार जो घेतला त्या निमित्ताने अनेक मुलीला तुमच्याशी संवाद आला असेल, भेटणं आला असेल. तुमची ही जी तळमळ आहे ही एक धार्मिक कार्य नसून ही राष्ट्र उभारणीची तळमळ आहे. आणि ह्या तळमळीच्या वरून तुम्ही जे आज ह्या ठाणे जिल्ह्याला प्रेरणादायी असे तत्वज्ञानाचं विद्यापीठ उभारलेलं आहे. या आपल्या ठाणे जिल्ह्याचं एक मोठं भाग्य आहे की तुमच्यासारखे वारकरी संप्रदायातील एक तज्ञ ज्या सर्व समाजाला दिशा देणार आहे, येणाऱ्या युगाला, पुढे येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणा देऊन आणि धर्म देश वाचवण्यासाठी पिढी तयार करेल त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या चरणाला स्पर्श करतो. ह्या आश्रमामध्ये, ह्या गुरुकुळामध्ये जे काही शिक्षण दिलं जात असतं किंवा दिलं जातं, आता मगापासून मी ऐकलं, त्याकरिता त्या सर्व मुलांना की भविष्यामध्ये या आश्रममधून हजारो लाखो विद्यार्थी जगभरात जाऊन आपल्या भारत मातेचं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आणि एक मार्गदर्शन करण्यासाठी तयार होतील असं मला दिसलेलं आहे. तर म्हणूनच बोललो मी की त्याचा वेणू जाणीव करण्यावर की आज या निमित्तानं सचिनदादांचा वाढदिवस आहे. वास्तविकरित्या आता सचिन दादा आहे पण आमच्यासाठी सचिन सचिनच आहे. कारण या परिवाराशी माझा जवळजवळ खूप वर्षापासूनचा संबंध आहे. 20 वर्षापासून जवळजवळ संबंध आहेत माझे. की त्या काळामध्ये मी ज्या वेळेला पर्यात नवीन आलो त्यावेळेला मला माझ्या पाठीशी इथं कोणी उभा नव्हतं. त्यावेळेला सचिनचे वडील सिद्धारामदादा हे माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असायचे. ते त्याकरता छोट्याशा गावात जन्माला आला. आपण करत असलेल्या या संपूर्ण सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला मनस्वी आनंद आहे. आपण करत असलेलं शैक्षणिक कार्य मग गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेलं वह्या वाटप असेल किंबहुना उद्योजकतेच्या माध्यमातून आपण रोजच्या माध्यमातून असंख्य युवकांना रोजगार उपलब्ध करून देत असाल. एका स्वप्न उराशी बाळगलेल्या युवकाचं आदर्श उदाहरण आपण हवेलीच्या माध्यमातून आपल्या घरावर असलेलं आपलं प्रेम दाखवून दिलेलं आहे. आपण करत असलेलं कार्य मी दीप प्रज्वलन करावं अशी आपणास विनंती करतो. सर्व साधकांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनाची दीप उजळी निरंतर मी अविवेकाची काजळी ठेवली विवेक दीप उजळी कुंडलिकावरती विठ्ठल श्री नामदेव. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू सचिन दादा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अकल्प आयुष्य भावे दया कुळा, की अकल्प आयुष्य भावे वाढवून आदेश धर्म कार्यासाठी प्रचंड धैर्यवाद उराशी बाळगून समाजाची सेवा करणार. समाज आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या संप्रदायाला चालना मिळावी आणि यासाठी माननीय श्रीमान वासुदेवजी शिंदे साहेब, माननीय श्री वासुदेवजी शिंदे ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ही भगवान श्रीकृष्णाच्या विचारांना
पूर्ण